हॅलो गाईज, तर आज आहे सॅटर्डे 29 ऑफ नोव्हेंबर आणि आम्ही प्लॅन केला आहे जायचं मुंबईला सिद्धिविनायकाचं दर्शन. आम्ही तिघांनी म्हणजे असं देवदर्शन असं तिघांनी मिळून आत्तापर्यंत घेतलं नव्हतं. सो आता भरपूर आय गेस 3 वर्षानंतर आम्ही चाललो आहे सिद्धिविनायकला. तर येस, शिवला कुठे जायचं आहे? सिद्धिविनायकला जायचं आहे, कुठे जायचं आहे बाबा? शिवला जायचं आहे आजोबांकडे. तर येस, आपण जाऊया सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आणि तुम्हाला आज बघायला भेटेल सिद्धिविनायकाचं दर्शन. त्याच्यानंतर थोडंसं दादरमध्ये फिरूयात, काही आवडलं तर आपण घेऊयात. मी आहे, शीतल पण आहे. तर आपण जाऊयात लवकरच. शीतल रेडी होती आहे आणि आपण भेटूयात डायरेक्ट दादरला. दररोज आपण गाडीने जातो, पण यावेळेस आपण शिवला घेऊन ट्रेननी जाणार आहोत मित्रांनो. सो शिवू, तू ट्रेनमधून जायला एक्सायटेड आहेस? ट्रेनमधून जाणार आहेस तू? ट्रेनमधून नाही जायचं? कसं जायचं तुला? गाडीने जायचं आहे? बापरे, शिव बोलतोय गाडीने जायचं आहे. महंगे खर्चे आहे शिवचे सबके. येस, आता शीतल पण रेडी झालेली आहे आणि बॅग घेतेस? बॅग का घेतेस? सो येस गाईज, आम्ही आता फायनली रेडी झालो आणि वी आर गोइंग टू सिद्धिविनायक नाव. तर आपण आता जसं बोललो तसं तुम्हाला ट्रेननी चाललो आहे. ओके, सिद्धिविनायक करायचं आहे थोडंसं. आपण माझा तर आज उपास आहे, बघूया जर का लेट झालं तर बाहेरच जेवण करूया. थोडंफार दादरमध्ये फिरून काही आवडलं तर शॉपिंग पण तुम्हाला दाखवू. तर बनून राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि आपण डायरेक्ट व्हिडिओला ट्रेनमध्ये. सो फ्रेंड्स, आता आपण वडाळा स्टेशनवरून टॅक्सी पकडलेली आहे आणि टॅक्सीने आता आपण चाललो आहे डिरेक्ट प्रभादेवी सिद्धिविनायकला. ओके, तर तुम्ही बघू शकता आपण आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:15. ओके, आणि आपण दादर टी टीच्या मार्गे, जो दादर टी टीचा ब्रिज आहे प्लाझाच्या इथून लेफ्ट टाकून आपल्याला जायचं आहे प्रभादेवीला गाईज. ओके, तर आता आपण बघू शकता प्रभादेवीला जाण्यासाठी दादर टी टीचा ब्रिज क्रॉस करतो आहे. खूप छान इव्हनिंगचं सनसेट वाईब्स झाले क्रिएट. ऑलमोस्ट तुम्ही आता बघू शकता की सनसेट व्हायलाच आलेलं आहे, कारण का आता हिवाळा चालू असल्यामुळे सनसेट लवकर होतं. तर हे आहेत जुने चाळ, जे मुंबईतले चाळ आधी होते, त्यातलं थोडंसं मी कॅप्चर केलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी.
विसावा हॉटेल नंतर हा आहे दादरचा कबूतरखाना आणि इथे आहे हनुमानाचं मंदिर कबूतरखान्याच्या जवळचं. ओके, इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे गाईस, जो सर्कल आहे तिथून, आणि इथून सरळ जायचं आहे. सरळ गेल्यावर इथे हा चर्च लागतो गाईस. सो फायनली गाईज आपण पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला, बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिराजवळ. सो फ्रेंड्स, आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये. चप्पल स्टँडमध्ये चप्पल्स काढून आता आम्ही एंटर करतो आहे मंदिरात. तर आम्ही दुर्वांची आणि हार आणि जे मोदक वगैरे असतं त्याची एक टोकरी घेतलेली आहे. ओके, आणि आता आम्ही निघालो आहे दर्शनाच्या रांगेकडे. आज शनिवार असल्या कारणाने गाईज, शनिवार रविवार म्हणजे सॅटर्डे संडे सुट्टी, मेजॉरिटी कॉर्पोरेट ऑफिसर्स आणि सगळ्यांनाच ऑलमोस्ट सुट्टी असल्यामुळे आज गर्दी पण खूप आहे. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, पण मी असंच मला आवडलेली छान बाप्पाची मूर्ती दिसली म्हणून मी छोटीशी शूटिंग काढली. पण आतमध्ये मेन गाभाऱ्यामध्ये काही शूटिंग अलाउड नाही आहे, तर कोणीही शूटिंग वगैरे काढायचं ट्राय करू नका, स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे. हे बाहेरचे प्रेमायसेस आहेत म्हणून मी थोडंसं ट्राय केलं. बाप्पाची मूर्ती बघा किती छान दिसते, आणि ते शिव बघा मस्ती करतो आहे, त्याला कंटाळला लाईनमध्ये. ॲक्च्युली आम्हाला खूप वेळ गेला, 1 तास जवळजवळ गेला आमचा लाईनमध्ये. आणि तुम्ही बघू शकता शीतल पण थोडीशी टायर्ड झालेली आहे लाईनमध्ये वेट करून करून. आणि शिव बघा वेट करतोय आणि मस्ती करतोय, थोडं मोबाईल बघतोय. सो फायनली गाईज 1 तास रांगेत आणि अर्धा तासाच्या आरतीनंतर, प्रसन्नतेच्या आरतीनंतर आम्ही बाहेर पडलेलो आहोत. आणि येस, मी जो लाडूचा जो छान प्रसाद भेटतो तो सुद्धा इथले 7-8 पॅकेट्स घेतलेले आहेत. मला खूप आवडतो गाईज हा प्रसाद, आम्ही घेतलेले आहेत. सो फायनली गाईज दर्शन खूप छान झालं. ॲक्च्युली थोडंसं लेट झालं, तुम्ही बघू शकता मागे मंदिर आहे आणि दर्शन खूप छान झालेलं आहे. आणि थोडंसं लेट झालं पण आरती भेटली, त्याच्यानंतर छान पूर्ण आरती भेटली. फर्स्ट ऑफ ऑल प्रसन्न वाटलं खूप. तर तुम्हाला ॲक्च्युली आतमधलं नाही दाखवू शकलो मी, कारण का आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. शिव हे घे पाणी घे. अरे ते थंड आहे फ्रुटी, सध्या की आपण थोडं पुढे वेळाने मग घेऊया. ओके, थोडं पाणी. रात्रीच्या रोषणाईमध्ये सिद्धिविनायकाचं मंदिर बघा गाईस, किती छान वाटतोय, खूप छान. गाईज आपलं दर्शन खूप छान झालं आणि आपला दादरचा प्लॅन जो होता आज तो कॅन्सल झाला, कारण का खूप वेळ झाला. आम्हाला वाटलेलं होतं 7:30पर्यंत होईल, बट गर्दी पण होती आणि त्यात आम्हाला दर्शनसुद्धा छान झालं आणि अर्ध्या तासाची आरती पण भेटली गाईज. सो ते मेन होतं, चांगली फील आणि चांगली वाईब्समध्ये आरती भेटली. सो येस, इथेच आपण आपला व्लॉग एंड करूया. कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा व्लॉग, तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा गाईज, असंच नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये गाईज. टेक केअर.